रामकृष्ण हरिमंडळ. तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या 30 दिवसाची सिरीज चालू आहे. तर आज आहे सिरीजचा तिसरा दिवस. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे नांदगाव. नांदगाव जसं गावाचं नाव आहे तसंच इथूनचे लोक येतात. नांद यायला कशाचा पण आहे. जसे की तुम्ही बघू शकता मी आलेलो आहे नांदगावमध्ये. इथं राम मंदिरावर आणि इथं याला कसंच शाळा आहे. तुम्ही बघू शकता इथं शाळेचे विद्यार्थी आहेत आणि शाळा आहे. इथं लेकराला कशाचा नाद नाही हे तुम्ही सांगूच नका. इथं क्रिकेट खेळतात या सर्व, गिल्ली दांडू सर्व बघू शकता तुम्ही. इथं लेकरं खेळत आहेत. याचा डाव चालू आहे आणि इथं आपल्याला एक मित्र भेटलेला आहे छोटा, बघू शकता. हाय कर आपल्या गाईडला, हाय कर. तर हे म्हणे मला तुला दाखवतो म्हणे आमची बाग, कारण की हे या शाळेमध्ये होतं. तर यांची इथं खिचडीची व्यवस्था होती. तर खिचडीसाठी हे स्वतः टमाटे कांदे हे ते लावगण करतात. तर यांची परस बाग आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आम्ही चाललो आहे तिकड. तर भाऊ आम्हाला घेऊन जातील. चला भाऊ. भाऊ सांगा आम्हाला कसं जायचं. बघू शकता इथं जिल्हा परिषद परस बाग नांदगाव खुर्दे. तर तुम्ही बघू शकता हे. भैया सांगा आता आम्हाला माहिती परस बागेबद्दल. तुम्ही बघू शकता मित्रांनो गाढव बांधलेले आहेत इकड. आणि तुम्ही बघू शकता हे परिसर किती छान आहे. स्मशानभूमी पण इथंच आहे. बांधकाम चालू आहे शाळेचं बांधकाम पण चालू आहे. तुम्ही बघू शकता इथं फार सुंदर असं हे शाळा आहे. तुम्ही बघू शकता इथं पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. खूप पाणी आलं तर इथून पाणी वाहतं, म्हणजे याच्यात सासाच काम नाही. छोटू म्हणते आपल्याला काहीतरी दाखवतो. तर चला याच्या मागं चला. हे पण छोटू भेटलेलं आहे आपल्याला. खेकडा तुम्ही बघू शकता इथं आपल्या छोटूने खेकडा धरलेला आहे. खेकडा पहा कसा आहे. तुम्ही बघू शकता इथं. मी म्हणलं ना तुम्हाला हे जसं गाव आहे तसं या लोकांना नाद आहे. कशाचा नाद नाही तुम्ही सांगूच नका. बघू शकता तुम्ही सगळीकडे कोटफोड लावलेली आहे आणि फार सुंदर असा परिसर आहे. तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो आपण जाऊया आता. तर असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपला रोहन ब्लॉग्सला. आणि डेली व्हिडिओ येतील आता आपल्या चॅनलवर. तर तुम्ही बघू शकता. रामकृष्ण हरिमंडळ. तुम्ही बघू शकता आम्ही डबल शाळेवर जाता आता आम्हाला एक छोटू भेटला आणि ते म्हणे आपल्या तुझ्या ब्लॉगमध्ये घे म्हणे मला. तर तुम्ही बघू शकता हे पण भेटलेलं आहे आपल्याला आणि याने पण आपल्याला शाळेची भरपूर माहिती दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एकदा मी तुम्हाला या शाळेचं पटांगण दाखवतो आणि मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पटांगण आहे. तर तुम्ही बघू शकता.